रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या माघ पौर्णिमा, तिची कथा बघणार आहोत. त्याचबरोबर गंगास्नानाला महत्त्व काय आहे ते देखील बघणार आहोत. एका पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता. दररोज मिळत असलेल्या भिक्षा आणि दान यावर त्याची जीविका सुरू होती. त्याला संतान नव्हती. एकदा त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी नगरात गेली. तिला सर्वांनी वांज म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला. तेव्हा तिला एकाने सांगितले, 16 दिवस कालीदेवीची पूजा करण्यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे पतीपत्नीने मनोभावाने तसेच केले. त्यांची भक्ती बघून 16 दिवसांनंतर देवी माता प्रगट झाली आणि देवीने ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा शुभ आशीर्वाद दिला आणि म्हटले की आपल्या समर्थानुसार प्रत्येक पौर्णिमेला दिवा लावा. या प्रकारे प्रत्येक पौर्णिमेला दिवे वाढवत जावे. जोपर्यंत किमान 32 दिवे होत नाही तोपर्यंत तरी हे सतत सुरू ठेवावं. मग ब्राह्मणाने आपल्या पत्नीला पूजेसाठी झाडावरून आंब्याचं कच्चं फळ तोडून दिलं आणि पूजा केल्यावर त्याची पत्नीही गर्भवती झाली. प्रत्येक पौर्णिमेला देवीने सांगितल्याप्रमाणे ती दिवे लावत होती. देवीच्या कृपेने तिने एक पुत्राला जन्म दिला, ज्याचे नाव देवदास असे ठेवण्यात आले. देवदास मोठा झाल्यावर त्याला त्याच्या मामांसोबतच शिक्षण घेण्यासाठी काशी येथे पाठवण्यात आलं. काशीत असे काही घडले की धोक्याने देवदासाचे विवाह झाले. आता देवदास म्हणाला की तो अल्पायू आहे, तरी देखील त्याच्यावर बळजबरीने त्याचे विवाह करण्यात आले. जेव्हा देवदासाला घेऊन जाण्यासाठी काळ आला तर ब्राह्मण दंपतीने पौर्णिमेचं व्रत केलं, म्हणून काळ त्याला घेऊन जाण्यात असमर्थ ठरला. तेव्हापासूनच व्रत केल्याने संकट टळतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात अशी आपल्याकडे मान्यता आहे, असं आपल्याकडे म्हटलं जातं. माघ पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासंदर्भात देखील आपल्याकडे एक कथा सांगितली जाते. अशी माहिती आहे की पद्मपुराणानुसार एका कथेत सापडते. एकदा चुकीने प्रभू विष्णूंच्या पायाखाली एक विंचू आला. जसंच प्रभूंचा पाय त्या विंचवावर पडला, त्याने स्वतःच्या बचावासाठी श्रीहरीच्या पायाला दंश केला, परंतु विंचूचा मृत्यू झाला. आपल्या पायाखाली आल्यामुळे जीव हत्या झाल्याचे दुःख आणि त्या दंशामुळे होत असलेल्या असहनीय वेदनेमुळे विष्णूंचं मन विचलित झालं. त्यांना प्रश्न पडला की काय करावं. विंचूच्या दंशामुळे पसरलेलं विष औषधांमुळे दूर झालं, परंतु श्रीहरींना त्याच्या मृत्यूचं दुःख सतावत होतं. ते स्वतःला जीवहत्येचं दोषी समजत होते. तेव्हा नारद तेथे आले आणि सर्व जाणून त्यांनी श्रीहरींना म्हटले की आपण पृथ्वीवर जाऊन पवित्र गंगेत माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान करावं. याने आपल्या मनातील सर्व वेदना दूर होतील आणि जीवहत्येचं पाप देखील नाहीसं होईल. नारदाचे ऐकून श्रीहरी विष्णू माघ पौर्णिमेला संगम तटावर स्नान करण्यासाठी गेले. तेथे त्यांनी स्नान केले आणि तटावर तपस्या करत असलेल्या ऋषीमुनींना दानदक्षिणा देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन दोषमुक्त झाले. नंतर या कथेचा प्रचार नारदजींच्या मुखातून झाला आणि गंगा इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झाली. स्कंदपुराणातील रेवाखंडात माघ पौर्णिमेचं महत्त्व सांगणारी आणखी एक कथा आहे, जी आता आपण बघणार आहोत. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या एका गावात शुभव्रत नामक ब्राह्मण निवास करत होता. त्यांना वेदांचे उत्तम ज्ञान होते, मात्र पूजाविधी करण्यात त्यांचे मन रमेना. पैसा कमावण्यातच ते नेहमी व्यस्त असत. मात्र आता वृद्धावस्थेत ते आले होते. वृद्धावस्थेत पूजाविधी कर्म केले पाहिजे असे त्यांना मनापासनं वाटू लागले. आयुष्यात काहीतरी पुण्य मिळावं यासाठी
ते नियमितपणे पूजाविधी करू लागले. माघ निग्मा सालिले सुशिते विमुक्त पापा स्त्रीदिव प्रयांती या श्लोकाचा त्यांनी जप सुरू केला. सलग 9 दिवस या श्लोकाचा जप करून श्लोकाचा जप करून नर्मदा नदीत स्नान केलं. त्यानंतर 10व्या दिवशी त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला. पैसे कमावण्याच्या नादात अनेक लोकांच्या भावना त्यांनी दुखावल्या होत्या. त्यांच्या वागणुकीचा त्रास अनेकांना झाला होता. मात्र माघ महिन्यातील 9 दिवस नर्मदा नदीत स्नान केल्यामुळे त्यांना पापातून मुक्ती मिळाली, अशी देखील आपल्याकडे कथा आहे. माघ पौर्णिमेसंबंधी रामायणातही एक कथा आढळून येते. राणी कैकेयी यांनी श्रीरामांना वनवासात पाठवल्याचे कळताच पुत्र भरत मातेकडे आला आणि तिच्यावर क्रोधित झाला. या रागाच्या भरात भरताने कैकेयीला तुझी सर्व पुण्य कर्म नष्ट होतील, माघ पौर्णिमेच्या स्नानाचाही लाभ मिळणार नाही असा शाप दिला. त्यामुळे पाप करायचं आणि मग गंगेमध्ये स्नान केल्याने ते धुतलं जातं असं देखील नाही आहे. काही पापं अशी असतात कितीही गंगांमध्ये कुठेही स्नान केलं तरी ती नष्ट होत नाहीत. श्रीकृष्णांच्या मनामध्ये त्यांच्या पायाखाली विंचवाचा मृत्यू झाला म्हणून त्यांना त्याचं दुःख होत होतं. त्यासाठी त्यांनी नदीमध्ये स्नान केलं. तुम्ही स्वतःहून एखाद्याला माराल आणि त्याचं तुम्हाला पाप लागू नये म्हणून जर तुम्ही नदीमध्ये स्नान कराल त्याला अर्थ नाही. त्यांच्याकडं ते नकळत झालं होतं. पण कळत आपल्याला जाणून बुजून जर आपण एखाद्याचं मन दुखवत असू, एखाद्याला दुःख देत असू तर त्याचं पाप, एखाद्याला जाणून बुजून आपण मारत असू तर त्याचं पाप हे आपल्याला लागणारच आणि ते कुठेही धुतल्या जाणार नाही. त्यामुळे गंगेमध्ये स्नान केल्याने पापांपासनं मुक्ती होते हे जे म्हणतो त्याचा चुकीचा अर्थ देखील घेऊ नका. या कथेमधून तुम्हाला कळालंच असेल. तर बघा, काहीही नाही माघ पौर्णिमेच्या दिवशी काहीही नाही जमलं तर निदान ही कथा तुम्ही ऐका किंवा वाचा. मी तुम्हाला टेक्स्ट करून दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावे आणि कोणत्या सेवा कराव्या ह्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तो नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.